नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। तर आज आपण आलो आहोत घोडेमुख पेंडूर मातोण या गावी आणि आज आहे इथे घोडेमुख देवाची जत्रा, जी कोंब्याची जत्रा म्हणून सिंधुदुर्गात फेमस आहे। तर या जत्रेला आज आपण आलेलो आहोत। तर तुम्ही ही जत्रा पाहिली आहे का? नाही पाहिलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कशी जत्रा होते आणि काय काय इथे नवस बोलले जातात हे नक्की तुम्ही या व्हिडिओ थ्रू पाहू शकता। तर मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा। थँक्यू। इथे पेंडूर गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। आम्ही इथेच घुसवली गाडी। नमस्कार, मी गावडे या पेंडूर गावचा ग्रामस्थ। आज आमची कोंबड्याची जत्रेनिमित्त लाखो हजारो भाविक या इथे येत आहे। आज 20 ते 25 हजार कोंबडे इथे कापण्यात येत आहे। तरी या सर्वांचे येणाऱ्यांचे आम्ही मनपूर्वक पहिलं अभिनंदन करत आहोत। आणि ही जत्रा ही आमची सालाबादप्रमाणे इथे कोंबडे 20 ते 25 हजार कापले जातात। इथे रात्री 6च्या नंतर इथे काही प्रोग्राम नसतो आणि सकाळी दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितला तर इथे कोंबड्यामध्ये तुम्हाला एकही पीस आहे किंवा रक्ताचं हे पण दिसणार नाही। तरी सर्व जे आवश्यक येतात भक्तगण, आज त्यांची काहीतरी इच्छा पूर्ण होतात म्हणून ते आज एवढे लाखोने पब्लिक आपल्या इथे येत आहे। तरी या जत्रेला समस्त परिवार, गावडे परिवार सर्वांचे येणाऱ्यांचे नाही मोरा याची कोंबड्याची पिसं तुम्हाला दुसऱ्या दिवशी इथे काही दिसणार नाही, सगळं नाहीसे होणार, इथे काही तुम्हाला दिसण्यात येणार नाही। अशी आमची प्रसिद्ध कोंबड्याची जत्रा आहे। तरी सर्व भाविकांना इच्छुकाने आवडीने आपल्या इथे नवस बोलला जातो, तो नवस पूर्ण होतो। कोणी पायाचा देतो, कोणी हाताचा देतो, कोणी कोंबडा म्हणून आपला जो नवस आहे तो पूर्ण करतात, कोणी खेळणी असतात तर खेळण्याचं, कोणी पाळणा म्हणून काहीतरी असतं ते तर घालतो। आणि अशीच ती आमची प्रसिद्ध जत्रा 360 चाळ्यांचा अधिपती मानलेला देव आमचा घोडेमुख सर्वांना पावतो आणि सर्व भाविक त्या आवडीने येत आहेत। आणि अशीच तुम्ही सर्व भाविक आमच्या या जत्रेला यावं आमची सर्वांची इच्छा आणि समर्थ परिवार। दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान, भक्तांच्या हाकेला धावणारा श्रीदेव घोडेमुख। शरीराला कोणतेही अवयवाचे दुखणे असेल तर या ठिकाणी नवस बोलला जातो। हा नवस फेडताना त्या अवयवाची मातीची प्रतिकृती देवाला वाहिली जाते। वेंगुर्ला तालुक्याअंतर्गत येणारे मातोण पेंडूर गाव, प्राचीन परंपरा लाभलेला हा गाव मातोण पेंडूर गावाचे ग्रामदैवत श्री शंकराचं रूप अशी ख्याती असलेलं दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध पावलेलं 360 चाळ्यांचा अधिपती श्रीदेव घोडेमुख देवस्थान। सिंधुदुर्गातील सावंतवाडी मळेवाड मार्गावर ये जा करणारे भक्तगण आवर्जून इथे नतमस्तक होतात। हे देवस्थान मातोण पेंडूर मळेवाड नावेली या चतुर्सीमेवर एक जागृत देवस्थान मानलं जातं। तळ कोकणातील जवळजवळ सर्वच रहिवाशांना या देवस्थानाचं महात्म्य आणि प्रथा
माहितीच आहे. समुद्रसपाटीपासून 800 ते 900 उंचीवर हिरव्यागार झाडात डोंगराच्या कुशीत हे मंदिर असून उंच डोंगरावर माथ्यावर बसून श्रीदेव घोडेमुख साऱ्या परिसराचं रक्षण करतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. सावंतवाडी मळेवाड मार्गावर ये जा करणारे भक्तगण श्रीदेव घोडेमुखाला नतमस्तक होऊन पुढे मार्गक्रमण करतात. मातोड, पेंडूर, मळेवाड, नावेली या चतुर्सीमेवर हे जागृत देवस्थान आहे. मंदिराच्या आत पाषाणमयी देवाची मूर्ती, मंदिराच्या चारी बाजूला तटबंदी आहे. मळेवाड सावंतवाडी या रस्त्यावर श्रीदेव घोडेमुख सुंदर मंदिर दिसतं. तिथूनच डोंगरावर मंदिराकडे रस्ता गेला आहे. कधी चढती तर कधी वळण, कधी झाडाला वळसा देऊन हा रस्ता मंदिराच्या तटबंदीपर्यंत जातो. तटबंदीला पायऱ्यांची व्यवस्था आहे. भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीने डोंगराच्या पायथ्याशी विहीर खणून पाईपलाईनद्वारे पाणी मंदिरापर्यंत पोचवले आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर मंदिरासभोवतालीचे दृश्य अगदी मन प्रसन्न करणारं आहे. तटबंदीवरून खालील मातोंड, पेंडूळ, मळेवाड, नावेली या गावाचा विस्तीर्ण परिसर दिसतो. या देवस्थानाबद्दल गावात ज्या आख्यायिका ऐकवल्या येतात त्यावर असे कळतं की सत्पुरुष सरदार जे सावंतवाडी संस्थानाला सेवा बजावत असत ते जेव्हा आपल्या घरी परततात तेव्हा नावेली गावची सीमा ओलांडून मातोंड, पेंडूर या गावी प्रवेश करतात. तेव्हा त्यांचा घोडा थबकून उभा राहतो. काही केल्या पाऊल उचलत नसतो. त्यावरून पाय उतार होत ते अश्व चालू लागते. सातत्याने असे घडू लागल्यावर त्यांनी याबाबत काही गुरु आचार्य ही सल्लामसलत करून श्री शिवशंकराच्या या रूपाबद्दल दृष्टांत झाला. श्रीदेव घोडेमुख देवाची लिंगरूपी पाषाण डोंगरावर माथ्यावर घनदाट वर्धवनात शोधून त्यांनी तिथे प्रस्थापित केले. अश्वामुळे या दैवताची प्राप्ती झाली म्हणून या देवाला घोडेमुख असे संबोधले जाते. या मातोंड, पेंडूर गावात अश्वावर आरूढ होणे बंद आहे. इतकेच नाही तर गावातल्या कोणत्याही अश्वारूढ होत नाही, जेणेकरून देवतेचा अपमान होईल व या वनात जंगलात श्रीदेव घोडेमुखाचं वास्तव्य आहे. युवराजाचे रान असेही या वनाला संबोधले जाते. परंतु श्रीदेव घोडेमुख देव स्थापन झाल्यावर त्याच्यात नावे ओळखले जाते. जसजसा काळ उलटू लागला तसतशी देवस्थानाची कीर्ती पसरवू लागली. गावागावाच्या परंपरेनुसार देवस्थानाची धार्मिक विधी सुरू झाली. 360 चाळ्याचा अधिपती म्हणून ख्याती असलेला, भक्तांच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा अशी ह्या देवाची श्रद्धा आहे. श्रीदेव घोडेमुखाला शरीरातील कुठल्याही अवयवाची प्रतिकृती दान करून प्रथा आहे. असे केल्यास अवयवाला असणारे दुखणे कायमचे बंद होते, अशी भाविकांची समजूत आहे. मातोंड गावच्या देवस्थानी देवदीपवाली दिवशी सातेरी मंदिरात मंजीप असते. त्यानंतर सलग 4 दिवस या मंदिरात जागर होतो. 5व्या दिवशी म्हणजेच घोडेमुखाच्या जत्रे दिवशी सकाळी गावकरी मंडळी सातेरी मंदिरातून जमून मेळकरी, भूतनाथ व पावनाई देवांचे तरंग काट्यासह घोडेमुख देवस्थानाकडे डोंगर चढून येतात. श्रीदेव घोडेमुख क्षेत्रात केळी, नारळ, गोड पदार्थ नैवेद्याला दिला जातो. भूतनाथ व पावनाई देवेला तिथे गोड उपहार दाखवण्यात येतो. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या श्रद्धेने देव घोडेमुखाला कोंबड्याचा मान देण्यासाठी दाखल झालेले असतात. भाविक आपल्या मनोकामना गाऱ्हाण्याद्वारे पूर्ण करतात. श्रीदेव घोडेमुखाकडे मांडतात. त्यानंतर सायंकाळी खऱ्या अर्थाने डोंगर उतरून श्रीदेव घोडेमुख चरणी कोंबड्याचा मान देण्याचा कार्यक्रमाला सुरुवात होते. जवळपास 20 ते 25 हजार कोंबड्यांचा मान या जत्रोत्सवात देण्यात येतो. सायंकाळच्या वेळेस हा मान देण्यास कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री पावनाई व भूतनाथ तरंग आणि अवसरासह खाली येऊन पुन्हा सातेरी मंदिराकडे रवाना होतात. असंख्य भाविकांच्या गर्दीने श्रीदेव घोडेमुखाचे क्षेत्र फुलून जाते. मंदिराच्या पायथ्याशी भाविकांच्या जत्रोत्सवासाठी मोठा जनसागर लोटलेला असतो. सकाळपासूनच मोठ्या उत्साहात श्रीदेव घोडेमुखा क्षेत्रात विविध कार्यक्रमांची सुरुवात होते. या जत्रोत्सवासाठी सहभागी होण्यासाठी मुंबईवरून चाकरमानी, पुणे, गोवा, कर्नाटक देशातून कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने दाखल होतात. तर तुम्ही हा घोडेमुख देवाचा जत्रोत्सव कधी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर नक्कीच कॉमेंटमधून कळवा.
आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण कळवा. असेच कोकणातील तसेच गोव्यातील महाराष्ट्रातील नवनवीन व्हिडिओ, देवदेवतांचे व्हिडिओ
तर आता मळेवाडी सर्कलवर आहे आणि घोडेमुख जत्रेला जाऊन आलो, देवाचं दर्शन घेऊन आलो. तर हा व्हिडिओ मित्रांनो नक्की पहा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि जोडून राहा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू.